नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर, हा आपला यूट्यूब चॅनल. तर बाळांनो, आज तुमच्यासाठी यूट्यूबवरती मी एक घातांक नावाचं जे प्रकरण आहे त्यातलं छोटासा टाईप घेऊन आलोय. दिसतोय टाईप हा एक फक्त, पण बाळांनो हा इतका महत्वाचा आहे ना, मेरिट ठरवणारा हा टॉपिक आहे. आज मला ह्या टॉपिकवर तुम्हाला एक 5-6 उदाहरण आहेत, तेवढी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचे. ते कोणतरी एखाद्याने कमेंट केली की सर या टाईपचं उदाहरण घ्या, म्हणून मी त्या टाईपचं उदाहरण घेऊन आलोय. या बाळांनो, आता नेमकं मला म्हणायचंय काय की घातांक प्रकरणामधला 10च्या घाताचा वापर करून अशा स्वरूपाची उदाहरणं असतात बघा. तुम्हाला हे समजून सांगण्याच्या अगोदर थोडंसं मला 2-3 मुद्दे तुम्हाला पटवून द्यायचे. त्या कोणतं मुद्दा येतं ते यावर बघा. आता तीन तीन मुद्दा येतं, मला पटवून देऊ द्या तुम्हाला. चला बाळांनो, मला एक सांगा रे, समजा मी असं म्हणतोय 3 1 2 3 4 5, तीनावर 5 शून्य येतो. मला एक सांगा बरं, समजा तीनावरती असं बरंच 40-50-60 शून्य असतं, तर मांडता आलं असतं का आपल्याला? नसताना मांडता आलं. मग ते आपल्याला कमी प्रमाणात मांडायचं. मग कमी प्रमाणात म्हणजे शॉर्टकट मध्ये मांडण्यासाठी बाळांनो त्या पद्धतीला म्हणतात 10चा घात वापरून पद्धत. कसला? 10चा घात वापरून, असं त्याला म्हणतात. मग तुम्हाला मी विचारतोय, मला 10च्या घाताच्या रूपात लिहा. तर काय करतात माहिती आहे का? तुम्हाला दिसणारा अंक लिहितात आणि त्यांनी सांगितलंय 10 मध्ये लिहा म्हणून लिहायचा, आणि शून्य किती येतं ते मोजायचं. 5 शून्य आहेत का नाही म्हणून वरती 5 लिहायचा. संपलं उत्तर. म्हणजे या 5चा अर्थ काय सांगा बरं? जेवढं शून्य येतं त्या शून्यांची संख्या ती वरती आपण लिहितोय. कळला अर्थ? अजून एक बघा, समजा 7वरती बघा बरं, 3 3 6 आणि 2 8 एवढं शून्य येतं. मग कसं करणार सांगा? 7 लिहिणार, 10 लिहिणार आणि मोजा शून्य. 3 आणि 3 6 आणि 2 8 शून्य येतं. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा बरं? कधी मध्ये बावण्याच्यात पॉईंट पण येतो बरं का. बघा कसं ते, समजा 0 पॉईंट असं आहे असं, आणि मला प्रश्न विचारायचा आहे की हे सुद्धा मला 10च्या घाताच्या रूपात लिहून दाखवा. मग चला, मला डोळ्याला कोण दिसतोय तर 5 दिसतोय. गुणुले 10 लिहिला, आणि ऐका आता, वरती आपण फक्त शून्य मोजलं का नाही, तर इथं शून्य तर मोजायचं, पण पॉइंटच्या पुढचे अंक सुद्धा मोजायचे. म्हणजे याच्यात पॉइंटच्या पुढचे सगळेच मोजायचे. 1 2 3 4 म्हणून 4 लिहायचा. पण नुसता 4 नाही लिहायचा, याच्यामध्ये पॉइंट आलाय म्हणून बाळांनो त्याला वजाचं चिन्ह द्यायचं. का वजाचं चिन्ह द्यायचं सांगा बरं? कारण त्याला पॉइंट आलाय म्हणून. कळतंय का बघा? अजून एक घ्या बरं, 0 पॉइंट कसा आहे. आता सांगा, आता मला डोळ्याला 3 दिसतोय बघा, दिसला, आणि मोजा पॉइंटच्या पुढची घर 1 2 3 4 5 6, पण कसला 6? वजा 6. कुठं नाही कळलं सांगा बरं? हा एक मुद्दा मी तुम्हाला पटवून दिला. आता दुसरा मुद्दा कसा आहे बघा. आता मला एक सांगा रे, x अधिक 7 बरोबर 10 आहे, आणि तुम्हाला जर मी विचारलं मला x ची किंमत काढा, माहिती आहे तुम्हाला, आता हे युट्यूबला पण मी हा व्हिडिओ टाकलाय बघा एकदा, एक चल समीकरण म्हणून. ज्याला जमत नाही त्यांनी तिथे जाऊन बघा. x ची किंमत काढण्यासाठी बाळांनो या 7ला मला पुढे पाठवावं लागेल. मग तुम्हीच सांगा बरं, इथं x एकटा ठेवायचा असतोय ना आपल्याला, मग 7 पलीकडे जाऊन काय होणार आहे? अधिकचा वजा होईल की नाही बाळांनो? सांगा मग चला. तर x बरोबर 10 वजा 7 म्हणजे उत्तर किती आलं सांगा? 3. कळलं का बघा? कळतंय तुम्हाला? अजून एक सांगा बरं मला, चला. समजा 9 अधिक x बरोबर 15 आहे. मग तुम्हीच सांगा मला कुणाची किंमत काढायची? या x ची. x ला राहू द्या इथंच. मग 9 जर पलीकडे गेला तर 9 इथं असताना कशात आहे माहिती आहे का? बेरजेत आहे. बेरजेचा वजा होईल. म्हणजेच x बरोबर 15 वजा 9 किती रे? 15 9 गेले 6. कुठे नाही कळलं सांगा?
कळतंय ना. आणि आता बघा तुम्हाला हे लागणार आहे बरं का. आता 5m बरोबर 30. सांगा बरं मला. आता मला m ची किंमत काढायची आहे. मग काय करणार, तर 5 पलीकडे जाणार का नाही, पण इथं 5 गुणा करताय का नाही, गुणाकारचा काय होईल रे बाळा, भागिले. नाही होणार भागिले, करा भागिले. मग m बरोबर 30ला 5 ने भागा, येतं की भाग लावायला. 5 1 5, 5 6 30, संपलं. म्हणजे मला म्हणायचंय काय, की हा पलीकडे गेला की भागिले झाला. असं तुम्हाला इथं वापर करायचा आहे. कसा ते बघू आपण. आता 2 मुद्दे झालं आणि अजून एक तिसरा मुद्दा असा आहे. मग तुम्हाला मी शिकवायला सुरुवात करणार आहे. 0.035 भागिले हो का असं आहे. मला याला भाग लावायचा आहे. मग तुम्हीच सांगा बरं. आता भाग लावण्यासाठी मला पॉइंट काढावा लागतो, त्याच्याशिवाय भाग लावता येत नाही बरं का. मग सांगा बरं पॉइंट काढण्याची पद्धत काय आहे. तर पॉइंट काढण्यासाठी मला डोळ्याला कोण कोण दिसतंय, 35 आणि 7 दिसतोय का नाही. ऐका आता, दोघांच्या पुढची पॉइंटची घरं मोजायची. मग सांगा बरं तुझ्या पुढे किती घर आहे, ती 3 घरं आणि तुझ्या पुढे 5 घरं. मला सांगा समान घरं येण्यासाठी कुठं घरं कमी पडली, वर ना. किती कमी पडली, 2. म्हणून वरती 2 शून्य वाढवा आहे ना. लावा भागा. आता मग 7चा पाडा म्हणा, 7 1 7, 7 5 35 आणि 2 शून्य देऊन टाका, संपलं उत्तर. काय कळलं सांगा. जिकडे कमी पडल्यात तिकडे शून्य वाढवायच्यात. कधी कधी बघा खाली सुद्धा कमी पडणार आहे. बघा कसं. मला सांगा आता काय करणार बघा बरं. भाग लावण्यासाठी मला दिसतंय कोणकोणते मी लिहून घेतलं बरं का. घेतलं का नाही. आता सांगा तुझ्या पुढे 3 घर आणि तुझ्या पुढे 1 घर. आता कुठे कमी पडला, खाली. बरोबर आहे की. किती कमी पडला, 2. बरोबर ना. 2 कमी पडले का नाही खाली, मग 2 शून्य खाली वाढवा, लावा भाग. आता संपलं उत्तर. कसं, 8 1 8, 8 3 24 आणि 2 शून्य आहे असे. उत्तर 300 नाही रे कार्यकर्त्यांनो, 1/300 येणार आहे. कळतंय का बघा. ओके. कधी मध्ये काय घडतं माहिती आहे का, पण दोन्हीकडे पण सारखेच घर येतात. बघा बरं. तुम्हीच सांगा बरं. आता दोन्हीकडे समान घर आली तर मी अगोदर लिहून घेणार, आणि तुझ्या पुढे 2 घर, तुझ्या पुढे 2 घर. मग कुठे कमी पडला का, नाही ना कमी पडला. म्हणजे काय, कुठंच वाढवायचं नाही, डायरेक्ट भाग लावायचा. 6 6 36, संपलं उत्तर. कुठंच कमी नाही पडला तर. आणि शेवटचा मुद्दा असा, म्हणजे आपण शिकवायला सुरुवात करूया. आता खरं सांगा, आता काय झाले, पॉइंट एकीकडे झालाय का नाही, दुसरीकडे पॉइंट झाला नाही, मग त्याच्यात पॉइंट आलाच नाही की. उलट सोपं झालं. मग फक्त पॉइंट कुठला काढायचा आहे, खालचाच काढायचा आहे का नाही. तुम्हाला डोळ्याला कोण कोण दिसतंय, 18 आणि 9 दिसतोय. तुम्हीच सांगा आता, पॉइंट काढण्यासाठी फक्त खालीच पॉइंट आहे का नाही, जिकडे पॉइंट आहे तेवढे सगळेच्या सगळे वरती शून्य वाढवायचे. समजा वरती पॉइंट आला तर खाली वाढवायचे. म्हणजे आपल्या जवळचं दुसऱ्याला देऊन टाकायचं, दान करायचं. जे तुम्ही करणार नाही, दान करायचं. मग मला सांगा पॉइंटच्या पुढे किती घर आहे, ती 2. वाढवा 2 शून्य वर, मग संपलं उत्तर. 9 1 9, 9 2 18, 2 शून्य आहे असे. संपलं. किती रे, 200. आणि खऱ्या अर्थानं आताशी आपलं हे आजचा टॉपिक चालू झाला. घातांकामध्ये काय, 10च्या घाताचा वापर करायचा आहे. या आता बाळांनो बघ कसं. आता प्रश्न दिसा डेंजर दिसतोय बरं का, पण सोपा आहे. या तुम्हाला त्यांनी असा प्रश्न दिलाय आणि प्रश्न विचारलाय, x ची किंमत काढा. हो का, एक सीत आहे बघा डोक्यावर, तुम्हाला त्याची किंमत काढायची आहे. तर ऐका मी काय म्हणतोय ते, x ची किंमत काढायची म्हणली त्याला तिथे ठेवावं लागेल का नाही रे, आणि बाकीचे सगळे कुठे पाठवायच्यात, पलीकड, तरच त्याची किंमत निघणार ना. मग अशी मी शिकवले की. पण नुसता x ठेवायचा की इथं, आता x डोक्यावर आहे,
त्यामुळे ठेवताना तुम्हाला दोघाला पण ठेवावं लागेल. कळतंय का बघा, नुसता एक्सला ठेवायचा नाही. संपलं उत्तर. आता बघा, मग तुम्हीच सांगा मला आता. हा राहू द्या इथं. हा पलीकड जाऊन काय होईल सांगा बरं. गुणाकाराचा काय होईल, भागिले होईल ना. करा की भागिले. 15 भागिले 0.015 आणि संपलं. आलं उत्तर. आता तुम्हाला मी आत्ताच शिकवले. काय शिकवले, की पॉइंट काढण्यासाठी शून्य वाढवायचं. पण पॉइंट एकीकडे आलाय का दोन्हीकडे आलाय, दोन्हीकडे आलाय. मग तुम्हीच सांगा आता. खाली पॉइंटच्या पुढे किती शून्य घर आहे, ती 3. वाढवा वरती 3 शून्य. ठीक आहे, वाढले की 3 शून्य. संपले उत्तर. मग त्यांनी प्रश्न काय विचारलाय, 10च्या डोक्यावर एक्स. एक्स ची संख्या म्हणजे कोणाची संख्या असती, शून्याची. आले की शून्यांची संख्या. किती शून्य आलं, 3. संपले उत्तर. मग एक्स किती आला तर 3 आला. प्रश्न तरी तेच विचारलाय. एक्स ची किंमत किती म्हणजे काय, शून्यांची संख्या किती. मग किती शून्य कमी पडल्या त्यावर, 3. संपले उत्तर. मग कुठं नाही कळलं सांगा, अजून जरा पटवून देतो थांबा. तर मला सांगा आता, याची किंमत काढण्यासाठी याला पलीकड पाठवला. बघा आता मग पलीकड जाऊन तो भागिले होणार. बर, आणि समजा तुम्हाला पॉइंट काढायचा असेल तर शिकवलंय की. मग पॉइंट काढण्यासाठी जसं आहे तसं लिहून घ्यायचं. बघा मला ही पायरी गाळायची होती, पण पटवून देण्यासाठी मी परत लिहितोय. मग पॉइंटच्या पुढे किती घालायची, 3. वाढवा 3 शून्य वर. ठीक आहे, वाढलं. आणि लावा बरं भाग. आता कितीचा भाग जाईल बघा बरं. 15 1 15 म्हणजे एकावर किती शून्य आलं, 3. आणि प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, शून्यांची संख्या एक्स मध्ये शून्य मोजायच्या तया. 1 2 3. संपले की. मग एक्स किती आला तर 3 आला. मी एक पायरी गाळली होती का नाही रे, मला ती पायरी गाळायची होती. अजून पण मी गाळणारच आहे. मी एकदम करणार आहे, तर मला फक्त शून्य पाहिजेत ना. असं घ्यायची गरज नाही. या पुढचं बघू बघा. आताच्या सारखाच प्रश्न आहे. कसं बघा आता, याची किंमत काढण्यासाठी हा माणसाला पलीकड पाठवायचा आणि पलीकड जाऊन तो भागिले होणार आहे बरं का. बघा रे कसा, 17.52. त्याला भागिले किती आहे बघा, 0.20. हे इथं डबल झाला बरं का 15. हा 15 नाही बरं का बाळांनो, हा 15 नाही बरं का. 0 पॉईंट काय रे, 001752. आणि आत्ताच मी शिकवले तुम्हाला. काय शिकवलंय, की पॉइंट काढायचा आहे. मग सांगा बरं आता, वरती पॉइंटच्या पुढे किती घर आहे, ती 2 घर. खाली किती आहे, ती 6 घर. मग तुम्हीच सांगा कुठे शून्य कमी पडले, वर. किती कमी पडले, 4. ठीक आहे, मग 1 2 3 आणि 4. मग संपले उत्तर. मग प्रश्न काय विचारलाय, एक्स ची किंमत काढा म्हणजे शून्यांची संख्या काढा. किती शून्य वाढवलं, 4. संपलं. कुठं नाही कळलं सांगा. एक पायरी मी वाढवतोय बरं का. संपलं. जिकडं कमी पडत्याल त्यांची संख्या फक्त मोजायची. चला अजून एक बघा. हा, आता जरा काळजीपूर्वक बरं का बाळांनो. या, मला एक्स ची किंमत काढायची आहे. मग मी याला पलीकड पाठवणार. इथं गुणाकार आहे ना, मग गुणाकाराचा भागिले होणार आहे. बघा रे कसा, मग 00 111 54 आहे. आणि त्याला भागिले काय आहे, ओके. सांगा आता, चला मला मग वरती किती घर आहेत सांगा. पॉइंटच्या पुढं 1 2 3 4 5 6 7 घर आहेत रे. आणि खाली फक्त 2 घर आहेत. मग तुम्हीच सांगा आता, शून्य वर कमी पडतील का खाली कमी पडतील. 7 आणि 2 म्हणल्यावर खाली ना किती, 5 शून्य. बघा रे, खाली 5 शून्य कमी पडले. मग तुमचं उत्तर बाळांनो एक्स काढायचंय म्हणजे शून्यांची संख्या काढायची. किती आली, 5. पण काळजीपूर्वक बघा बरं का, याला स्टार करा. ज्यावेळेस शून्य खाली वाढतात त्यावेळेस त्याचं उत्तर वजामध्ये सांगायचं.
कशामध्ये? वजामध्ये. म्हणजे किती शून्य आहे? 5. पण x ची किंमत -5 आहे म्हणायचं. कळलं का बघा? कधी वजा म्हणायचं? खाली शून्य वाढल्यावर. वर म्हणल्यावर हाय असं अधिकला अधिक ठेवायचं. ओके, चला पुढचं एक बघा. चला परत x ची किंमत काढा. प्रश्न आला. मग तुम्हाला माहिती आहे आता या 5 ला पलीकड पाठवायचा आहे आणि पलीकड जाऊन तो काय होणार आहे? गुणाकाराचा भागिले. मग करा की भागिले. 0.005 भागिले 5. मग तुम्हीच सांगा आता पॉइंट फक्त कुठं आलाय? वरच आलाय का नाही? 3 घरे सोडून खाली आलाय का? आलाच नाही. मग ठरलं की दान करायचं. आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला द्यायचं. कोणाला द्यायची? खालच्याला. किती द्यायची? 3. 1 2 3 वाढवा 3 शून्य. पण शून्य वर वाढलं का खाली वाढलं? खाली. म्हणून तुमचं उत्तर हे वजामध्ये असणार आहे. -3. किसको नाही कलिया सांगा बरं. मेरिटचं उदाहरण आहे बरं का हे. अजून एक बघा. आता फसला. 100% फसला. कसं बघा आता. समजा बाळांनो 15 भागिले x आहे आणि बरोबर 5 आहे. मला याचं उत्तर काढायचं आहे. कसं काढणार सांगा बरं? x ची किंमत एक सांगू का? ज्यावेळेस x भागाकार असतोय का नाही त्यावेळेस नेहमी त्यालाच पलीकडे पाठवायचा. कुणाला? त्यालाच. मग मला सांगा आता 15 तसाच राहील. x भागिले ना तर तो भागिलेचा गुणुले होणार आहे पलीकडे जाऊन. कळतंय का बघा? आणि तिकडं गुणुले झाला की तिकडचा अंक अलीकडे आणावा लागेल ना. कारण अक्षर एका बाजूला ठेवायचं असते ना. मग तुम्हीच सांगा आता. हा 5 इकडं आणून भागिले करायचा. सांगा उत्तर किती आलं? 5 त्रिक 15. संपलं उत्तर. मग पण एक सांग का, इथं तुम्हाला गाडीचा घेर टाकायचा आहे. काय टाकायचं आहे? घेर. म्हणजे काय सांगा बरं? घेर म्हणजे काय? बघा ना, ज्यावेळेस चलामध्ये एक्स येतो का नाही, सॉरी छेदामध्ये एक्स येतो का नाही, तो त्याला पलीकडे पाठवायचा आणि पलीकडचा अलीकडे आणायचा. ठीक आहे. पुढे टाकून रिव्हर्स घ्यायचा आहे. घेर पुढे टाकायचा आणि रिव्हर्स घ्यायचा आहे. म्हणजे काय? एक्स पलीकडे पाठवायचा आणि 5 अलीकडे आणायचा. मी एकदम सांगतो तुम्हाला. बघा रे, ज्या वेळेस छेदामध्ये एक्स येतो का नाही त्यावेळेस पलीकडचा अंक अलीकडे आणायचा आणि एक्स पलीकडे न्यायचा. कळतंय का बघा? मग तीच पद्धत मी इथं वापरणार आहे. का सांगा? कारण आता एक्स तुमचा गुणाकारात आहे का भागाकारात आहे? हा छेद म्हणजेच असा आहे बरं का, 10 एक्स. मग तुम्हाला माहिती आहे ना, एक्स आता आला का नाही छेदात? आला का नाही? मग छेदातला पलीकड जाईल, पलीकडचा अलीकडे येईल. होईल का नाही असं? मला एकदम सांगा आता. मग हा पलीकड जाणार आणि हा माणूस इकडे येणार. मग चला करा भागिले. चला कुणाला? 211.005 आहे आणि येऊ द्या खाली 0.211 आणि 5 आहे. आले उत्तर. मग तुम्हाला आता फक्त शून्याचीच वाट बघायची. मोजा. वरती पॉइंटच्या पुढे 3 घर आहेत आणि खाली 1 2 3 4 5 6 घर आहेत. मग तुम्हीच सांगा बरं कुठं कमी पडले? वर ना. किती कमी पडले? 3 ना. वाढवा 3 शून्य. पण कुठं कमी पडले? वर ना. म्हणून फक्त 3 उत्तर पाहिजे. 3 शून्य आहेत ना. खाली कमी पडले असते तर वजा दिला असतं का नाही? चला पुढचं बघा. हो का? अजून भागिले आलाय बघा. ए पोरा, अजून सुद्धा भागिलेच आलेला आहे. कसं करणार सांगा आता. भागिले आला की याला पलीकड पाठवायचा आणि पलीकडच्याला अलीकडे आणायचा. हे डबल आले का रे? हेच झाले डबल उदाहरण आले हे का घेऊ? असं चला 211.005 आणि येऊ द्या भागिले. चला सांगा जरा पॉईंट मागे पुढे झाला असू द्या. वरती पॉईंटच्या पुढे 3 घर आणि खाली 1 घर.
हा आता फसला. आता खाली पॉईंटच्या पुढे एक घर आहे ना, मग तुम्हीच सांगा आता समान घर येण्यासाठी शून्य कुठं वाढले सांगा बरं. वर का खाली? खाली. किती वाढले? 2. मग तुम्हीच सांगा. तुमचं उत्तर 2 आहे. 2 शून्य. पण वजा, कारण कुठं आलाय? छेदात आलाय. कळतंय का बघा बाबा? मला ते कळलंय, तुमचं बघा. ओके, या पुढचं घ्या. आता मात्र तुमची भरपूर मजा. ऐका, आता तुमचा एक पलीकडे आहे, असू द्या, असला तरी बी काय अडचण येत नाही. मग त्याला तिकडच राहू द्या. या तीनाच्या चौथ्या घाताला आपण इकडे आणूया. पण एक काम करा, तुम्हाला 3चा चौथा घात पाठ आहे का? तुम्हाला 3चा वर्ग पाठ आहे बघा, किती असतो? 9. तुम्हाला 3चा घन माहिती आहे बघा, तसा तुम्हाला 3चा चौथा घात माहित पाहिजे बरं का. 81 असतो. किती असतो? 81. नसेल माहिती तर गुणाकार करा, पण 100% माहित पाहिजे बरं का. मग तुम्हीच सांगा आता, मला 1ची किंमत काढायची ना, तर मी तिकडच ठेवणार त्याला. आणि इथं बघा हा गुणाकार आहे का नाही, इकडून भागिले होईल का नाही, मग याला इकडून भागिले करायचं आहे. पण भागिले करताना नीट ऐका रे, 3चा चौथा घात आणू नका. 3च्या चौथा घाताला काय म्हणतात? 81. आणि आत्ता सांगा, चला आता सगळ्याला माहिती आहे आता पॉइंट आल्या, पॉइंट काढण्यासाठी शून्य वाढवायचे. पॉइंट फक्त वरच आलाय 5 घरन आणि खाली आलाच नाही. मग दान करायचं, जेवढं आपल्या जवळ आहेत तेवढं सगळं दुसऱ्याला द्यायचं. दिलं की कुठे दिलं? खाली. किती दिलं? शून्य. 5. तुम्हीच सांगा, आपलं उत्तर 5 का वजा 5? तर वजा 5, कारण शून्य कुठे वाढलं? ते नीचे है ना, नीचे खाली. समजतंय का बघा? या पुढचं. हा या रे टाळक्यांनो, आता बघा, आता खरं सांगा, आताचाच प्रश्न आहे, पण त्यांनी तुम्हाला 100% फसवले बरं का. आता तुम्ही विचार करा, इथं 4चा घन नाही, 0.4चा घन आहे. असू द्या, 4चा घन किती असतो रे? 64. पण जर त्याच्यात पॉइंट आलाय तर याच्यात पण द्यावा लागेल. मग तुम्हाला माहिती आहे का, पॉइंट घन आल्यावर किती घर सोडतात? जर पॉइंटच्या पुढे एक घर असेल तर 3 घर अलीकडे यावं लागतात. 3 घर बरं का, 1 2 3, आणि मग पॉइंट द्यायचा असतो बघा. असा असा पॉइंटच्या संख्येचा घन करतात. युट्यूबला आपला व्हिडिओ आहे घन काढण्याचा, घनमूळ काढण्याचा बरं का. या समजा मी असं म्हणतोय 0.5चा घन आहे, काय करणार सांगा? 5चा घन असतो 125 बरोबर, आणि पॉइंटच्या पुढे घर किती आहे? 1. एकासाठी 3 घर अलीकडे या आणि मग पॉइंट द्या. कळतंय का बघा? ओके, मग चला आता, आता मला सांगा, मग याची किंमत काढायची तर या माणसाला इकडं आणावं लागल आणि भागिले करावं लागल, तर गुणाकार आहे ना. मग चला आता, फसण्याचं उदाहरण आहे बरं का हे. भागिले करा घन त्याचा 0.064 आहे का बघा. याला इकडं आणला घन केला. मग तुम्हीच सांगा आता, तुम्हीच सांगा काय सांगणार आहे? मला पॉइंट काढून टाकायचा आहे. आता नीट विचार करा, पॉइंट फक्त एकाकडेच आलाय का नाही रे? मग दान करायचं का नाही? आपल्याकडचे 3च्या 3 घर वरती वाढवायचे. मग किती शून्य वाढवले? 3. का याचे 1 2 3 कुठं वाढले? वर. म्हणून तुमचं उत्तर अधिक मध्ये येणार आहे. बरे 99.99% पोर चुकणार आहे. तुम्ही फक्त याचं उत्तर 3 सांगणार आहे, कारण आपण 3 वाढवले म्हणून ना. पण नाही, तुम्हाला सगळ्या शून्यांची संख्या सांगायची. आता आपण 3 वाढवले, पण पहिले पण 3 आहेत का नाही बघा बरं. म्हणजे 0.3 नाहीत, आता 0.6 असणार आहेत. लय भारी प्रश्न आहे बघा, मेरिटचा प्रश्न आहे. वाढलेले 3 आणि जुनं असणार. मला सांगा आता, समजा तुमच्याकडनं 5,000 रुपये बँकेत आहेत आणि तुम्हाला चुकून तुमच्या मित्राने 2,000 रुपये पाठवलं, मग ते तुमचे 5,000 आणि हे 2,000, 7,000 होतील का नाही? वाढले ना. म्हणजे पहिले 3 शून्य होते आणि नंतर 3 वाढले, मग 3 3 किती झाले? 6.
म्हणून बाळांनो तुमचं उत्तर 6 पाहिजे बरं का. 99% परत चुकणार आहेत याला. आणि शेवटचा अजूनही बघू आपण या रे. आताच्या सारखा प्रश्न आहे बघा. तुम्हाला मी आताच म्हणलं 0.5 चा घन करायचा आहे. मग 5 चा घन किती असतो? 125. बरोबर ना? आणि पॉईंट कसा देणार? एक घर सोडून का 3 घर सोडून? 3 घर ना. तर घन करतोय ना, घ्या 3 घर अलीकड. बघा कळतंय का? असा करून घ्यायचा आहे आणि मग त्याला इकडे आणायचं आहे. या बरं मग आता याचा घन मी याच्या डोक्यावर लिहितो बरं का. आणि तुझं उत्तर काढण्यासाठी याला मला इकडं आणायचं आहे आणि गुणाकाराचा भागिले करायचा आहे ना. सांगा पहिला कोण आहे? 125 वर 2 शून्य. आणा भागिले कुणाला? 0.125 ला. आणि सगळ्याला माहिती आहे आपल्याला की पॉइंट काढायचा असतो या. आता सांग बरं, पॉइंट काढण्यासाठी पॉइंट फक्त खालीच आलाय, एकीकडे झालाय, मग दान करायचं आहे. मग ज्याच्याकडे आहेत त्याने दान करायचं आहे. किती? तिन्हीच्या तिन्ही घर वर वाढवायच्यात. वाढवा वर 3 शून्य. मग पण मागाशीच सांगितलं तुमचं उत्तर काय फक्त वाढलेलं आहे का? पहिले पण 2 शून्य आहेत ना. किती झाले? 5. कळतंय का बघा. आणि अधिक का द्यायचा? तर वर वाढलेत म्हणून. कुठं नाही कळलं सांगा. ओके, शेवटचं एक बाळांनो म्हणजे आपलं आजचं कामकाज संपतं या बघा बाळांनो कसं करणार सांगा. आता 10च्या डोक्यावर एक्स आहे, त्याची किंमत काढायची मला सांगा 0.27 इकडं येऊन गुणाकाराचा काय होईल रे? भागिले. मी आता पायरी कमी करतो, मी इथंच भागिले करतो बघा 0.27. तुम्हीच सांगा आता पॉइंट एकीकडे वाढला का दोन्हीकडे? बघा की पॉइंट दोन्हीकडे आले का नाही? तुम्हीच सांगा आता दोन्हीकडे आल्यावर दोघांच्या तिथं पॉइंटच्या पुढची घर मोजायच्यात. मोजा बरं मग जरा काळजीपूर्वक मोजा रे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. वरती मला 8 घरं सापडली, खाली 2 घरं सापडली. कळतंय का बघा पॉइंटच्या पुढची घरं. मग तुम्हीच मला सांगा आता शून्य वर वाढणार का खाली वाढणार समान येण्यासाठी? बघा ना 8ला 8 आले पाहिजेत ना. म्हणजे खाली कमी पडलं. किती कमी पडलं? 0 6. कुठं? खाली. कशाला देत बसताय असे 6? कळतंय की तुम्हाला? मग खाली कमी पडलेत म्हणून उत्तर अधिक का वजा रे? वजा. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. 100% 1000 पोरामध्ये एक पोरगा उदाहरण सोडवणार आहे. अशा टाईपचे आज उदाहरण मी तुमच्यासमोर घेऊन आले बरं का. मग काळजीपूर्वक सगळ्यांनी आजची 8ची 8 उदाहरणं सगळ्यांनी लिहून काढा, समजून घ्या. डबल व्हिडिओ बघा युट्यूबला आहे तर मग काय डाउनलोड करून किती वेळा बघा. पण महत्वाचं आहे मेरिट ठरवणारं उदाहरण आहे. मागाशी सांगितलं तुम्हाला मी. तर बाळांनो आपण सगळ्याला माहिती आहे की आपण प्ले स्टोअरवरती मॅथ्स बाय तुपे सर या नावानं आपण गणित बुद्धिमत्ता, बीजगणित, अंकगणित याच्यासाठी आपण एक बॅच घेऊन आलो ऑनलाईनची बॅच. स्वप्नपूर्ती बॅचच्या नावाने आपण ती बॅच लॉन्च केली 23 फेब्रुवारी पासून. जवळजवळ 1.5 महिना झाला. बऱ्याच पोरांनी ती बॅच घेतली आणि सगळ्यांना ती बॅच आवडती. आतापर्यंत आपण 80 व्हिडिओ त्याच्यात दिलेत आणि माझी फक्त 10 ते 15% बॅच झाली म्हणजे 80 व्हिडिओ म्हणजे फक्त माझी 15% बॅच आहे. विचार करा मग आपली अख्खी बॅच म्हणजे किती व्हिडिओ असतील. आणि तुम्हाला A to Z उदाहरण माझ्या बॅचमध्ये सापडणार आहे. तुम्हाला शोधायची गरज नाही की हे उदाहरण कुठं आलंय का बघायला. फक्त ॲपमध्ये तुम्हाला मिळणार आहे. इतकं चांगलं ॲप आपण घेऊन आलोय. तर ज्या विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरती तयारी करायची अशा विद्यार्थ्यांसाठी खास आपण बेसिकचे 40 व्हिडिओ आणल्यात आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी तिथून पुढे आपण ॲडव्हान्सची म्हणजे हाय लेवलची सगळी उदाहरणं टॉपिक वाईजची आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. ते बॅच अतिशय सुंदर आहे. प्रत्येक प्रकरणाच्या खाली तुम्हाला होमवर्क आहे. होमवर्क जसा पुस्तकामध्ये असतो ना सराव संचय उदाहरण संग्रह, तसं प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला ते आहे. तर बॅच अतिशय चांगली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ती बॅच घ्यायची त्यांनी 1499 रुपये भरून ती बॅच खरेदी करायची पैसे जरी तुम्हाला जादा वाटत असतील तरी 8 दिवसामध्ये तुमची फिलिंग अशी असणार आहे की तुमचे पैसे फिटले त्या पैसे जास्त काय नाही तर त्यात आपण जे चांगलं देतोय त्याचे ते पैसे येतं. आत्ताच बॅच घेण्याचं कारण काय मी वारंवार सांगतो तुम्हाला. मी बॅच लवकर संपवून तुम्हाला रिव्हिजनला 2-3 महिने मिळले पाहिजे. तर आयन भरतीमध्ये बॅच घेऊन तुम्ही कधी माझा 250 व्हिडिओ बघणार
200 व्हिडिओ 250 व्हिडिओ मी टाकणार आहे. समजा तुम्ही त्यावेळेस बॅच घेतली, कधी बघणार इतके व्हिडिओ तुम्ही? रोजचं 5-5 व्हिडिओ बघून सुद्धा तुमची बॅच राखणार नाही. भरतीचा काळ असणार आहे. तर मग तुम्हाला आत्ताच संधी आहे बॅच घ्यायला. परत तर तुम्ही बॅच घेणारच आहे, पण तो काळ तुमच्यासाठी योग्य नसणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आत्ताचा जो काळ आहे त्या काळामध्ये बॅच घ्या आणि आपल्या आपल्या कामाला लागा. ओके, तर बाळांनो आजच्या पुरती एवढंच. असंच तुम्हाला आता उद्या अजून एखादं प्रकरण घेऊन तुम्हाला युट्यूबला मी व्हिडिओ टाकणार आहे. सगळ्यांनी व्हिडिओ बघा, लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा, सबस्क्राईब करा. तुम्ही कमेंट सुद्धा करत नाही. कमेंट नाही केलं तर आम्हाला अजून हुरूप कसं येईल करायला काम? आता व्हिडिओ आम्हाला बंद करावं लागतील मग. त्याच्यामुळे कमेंट करा, कसे वाटतं ते सांगा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा बाळांनो. ओके, धन्यवाद.